स्माइल वेलकम. आजच्या डे 7च्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. आज आपण महत्वाचा विषय बघणार आहोत. त्यामध्ये रेकीच्या माध्यमातून आपण आपल्या लाईफमध्ये कशा पद्धतीने आजारांवर मात करू शकतो याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासोबतच मी स्वतः तुमचं डिस्टन्स हिलिंगचं एक छोटंसं सेशनचा आज आपण अनुभव घेणार आहोत आणि आपलं त्या दिवशी 2 चक्रांची माहिती बाकी होती ती माहिती आधी आपण कंप्लीट करूया. त्याच्यानंतर आजार आणि निदान आपण याच्यावर वर्क करणार आहे. माझा आवाज येतोय का सर्वांना? इज माय व्हॉइस इज क्लिअर? ओके, थँक्यू. एकालाही माझा आवाज जात असेल तर बाकीच्यांना नेटवर्क इश्यू असू शकतो. सो स्वागत आहे सर्वांचं. त्या दिवशी आपण कुठल्या चक्रापर्यंत बघितलं होतं? आय थिंक मणिपूर चक्र झालेलं होतं आपलं. ओके, मणिपूर चक्रानंतर आपण वळणार आहोत विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र. ठीक आहे, आज आपण बघूया थ्रोट चक्र. थ्रोट चक्र म्हणजे वाणीचं चक्र, संवादाचं चक्र. एक लक्षात घ्या, या जगामध्ये सर्वात महत्वाचं आहे संवाद. नात्यांना टिकवण्यासाठी, तुमच्या प्रगतीसाठी एक शिक्षक विद्यार्थ्यांना घडवू शकतो संवादाच्या माध्यमातून. एक आई मुलाशी घट्ट नातं जोडू शकते संवादाच्या माध्यमातून. एका जोडीदारासोबतचं नातं टिकतं ते संवादाच्या माध्यमातून. एक महान वक्ता बनण्यासाठी देखील संवाद महत्वाचा आहे. या सर्व जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये संवाद खूप महत्वाचं माध्यम आहे आणि हा जो संवाद आहे, हा संवाद डेव्हलप करण्यासाठी आपलं थ्रोट चक्र आपल्याला सहकार्य करत असतं. आपल्या थ्रोट चक्राच्याच एनर्जीमुळे आपण एकत्रितपणे कार्य करू शकतो, एकत्रितपणे ही पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये आणू शकतो. तर लक्षात घ्या, यालाच म्हणतात चक्रांच्या मध्ये विशुद्ध चक्र. माझ्याकडे एक केस आली होती, झाले तरी त्याला 7-8 वर्ष होत असतील आता. आणि त्या केस औरा रिडिंगचं मी काम करते, औरा आणि चक्रांच्या रिडिंगसाठी. तर ती व्यक्ती त्यासाठी चक्र अनालिसिससाठी आलेली होती. आणि जेव्हा मी त्या व्यक्तीचं जेव्हा औरा रिडिंग केलं, तर बघायला म्हणजे जसंही चक्र, तर थ्रोट चक्र 100% ब्लॉक निघालं. मी त्यांना एकच प्रश्न केला की तुम्ही तुमच्या मनातलं कुणाशी बोलत नाही का? मनामध्ये तुमच्या जे काही चालू असतं ते कुणाशी संवादाच्या मार्फत व्यक्त होत नाही. ती महिला रडायला लागली आणि ती बोलली की मला लहानपणापासनं कुठेच काही व्यक्त करायचं हे नव्हतं. मी खूप साऱ्या गोष्टी मनात साठवून ठेवल्या. आणि तिने हळूच तिच्या बॅगमधनं एक फाईल बाहेर काढली अँड दॅट लेडीज वॉज सफरिंग फ्रॉम थ्रोट कॅन्सर. आणि म्हणून मी तुम्हाला जे अगदी स्टार्टिंगला सांगितलं की ज्या काही भावना तुमच्या मनामध्ये दडलेल्या आहे, त्याला कागदावर लिहा, फाडा आणि जाळा. कारण जर त्या भावना तशाच्या तशा मनामध्ये साठवून राहिल्या, तर त्या भावना पुढे आजारांचं कारण बनतात. आणि म्हणून मनामध्ये कुठेही या नकारात्मक भावना आपल्याला साठवू द्यायच्या नाहीये. जेवढ्या या नकारात्मक भावना मनामध्ये साठतील, तेवढंच जीवनामध्ये आपल्याला नकारात्मक ऊर्जांचा सामना करावा लागेल. तर या भावनांना मनामध्ये साठवण्यापासून थांबायचं आहे. आणि म्हणून विशुद्ध चक्राला मुक्त करण्यासाठी, कारण आपल्या थ्रोट चक्र हे संचारकचं माध्यम आहे. आपली अभिव्यक्ती, क्रियाशीलता, आपले मनोभाव दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं साधन आहे. सत्य ची अभिव्यक्ती सतत करत राहिल्याने या चक्रात सतत विकास होतो. वाणीमध्ये ओज आणि प्रभाव येतो. या चक्राद्वारा अंतरात्माची आवाज उच्च स्तरावर संदेश गृहीत होतात. संबंधित अंग थायरॉइड ग्रंथी, गळा, लंग्स आणि संपूर्ण ब्लड सर्क्युलेशन सिस्टम, लिव्हर प्रतिकूल प्रभाव, पित्त, कफ आणि केसांसंबंधित समस्या. याचा जो रंग आहे तो हलका निळ्या रंग आसमानी. थायरॉइड ग्रंथीसोबत याचा संबंध आहे. हा चक्र गळा लंग्सला नियंत्रित करतो. याचं कार्यक्षेत्र आहे अभिव्यक्ती आणि बातचीत. जर हे चक्र स्ट्रॉंग असेल तर तुम्ही शब्दांच्या माध्यमातून कुणाच्या तरीसाठी आधार बनाल. नाही तर तेच शब्द नाते तोडायला, तेच शब्द एखाद्याला दुःखी करण्यासाठी पुरेसे आहे. तर शब्द हे सर्वात महत्वाचं देवाणघेवाणीचं साधन आहे. नात्यांना मजबूत करणं किंवा नात्यांना तोडणं या चक्रामुळेच होत असतं. आणि म्हणून चांगली आणि सतत सत्याची अभिव्यक्ती करत गेल्याने हे चक्र तुमचं ऍक्टिव्ह होतं. आणि म्हणून ओंकार साधना 5 मिनिटं. ओंकार हा नाद नासाने सुद्धा सांगितलंय की सूर्याचा नाद ओंकार आहे. तर ओंकार साधना जर आपण नित्य नियमाने करत गेलो, तर आपलं थ्रोट चक्र विकसित होण्यास सहकार्य
मिळत असतं. तर ऍटलिस्ट कुठला तरी मंत्रोपचार, सकारात्मक विचारांचं अफर्मेशन दैनंदिन लेवलवर जेव्हा आपण थ्रोट चक्राने करू, तेव्हाच आपल्याला निश्चित सकारात्मक रिझल्ट आपल्या जीवनामध्ये बघायला मिळणार आहे. ती पॉझिटिव्हिटी, त्या पॉझिटिव्हिटीचा सुंदर अनुभव देखील आपण आपल्या जीवनामध्ये घेऊ शकणार आहे. तर अशा पद्धतीने हे थ्रोट चक्र आपल्या जीवनामध्ये मदत करत असतं. त्यानंतर हा या चक्राचं तत्व आकाश तत्व आहे. थ्रोट चक्राचं तत्व आकाश तत्व आहे. आणि हे चक्र जर इनबॅलन्स असेल तर वात, पित्त आणि कफाचे आजार होतात. आता मला सांगा, तुमच्या घरी असा एखादा व्यक्ती आहे का की वयोवृद्ध आहे आणि सतत त्यांना खोकला येत असतो? असा व्यक्ती तुम्ही बघितलाय का घरामध्ये, जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत आणि त्यांना खोकल्याची ठसक येत असते? चॅट बॉक्समध्ये सांगा बरं, येस ऑर नो. ओके. का होतं माहितीये का? थोडा विचार करा. हे त्याचमुळे होत असतं कारण त्यांच्या मनाची अवस्था अशी आहे की ते सांगूही शकत नाही. कह भी नाही सकते और सह भी नाही सकते. कारण मुलं मोठे झाल्यानंतर किंवा व्यक्त व्हायला कोणी नसेल तर तो थ्रोट चक्रापर्यंत आलेला आवाज तिथेच दबतो आणि मग त्यांची अवस्था होऊन जाते की वो कह भी नहीं सकते और सह भी नहीं सकते. आणि म्हणूनच त्याच्याहीसाठी मी तुम्हाला सुरुवातीलाच माध्यम सांगितलं, लिहा, फाडा, जाळा. आणि जे लिहू शकत नसतील त्यांनी ऍटलिस्ट शब्दांच्या मार्फत आरशासमोर बसून सगळं मोकळं करून टाका. तुम्हाला सांगते की हे व्यक्त होण्यासाठी आज फॉरेनमध्ये काही हॉटेल्समध्ये टेडी बेअर ठेवलेले आहेत. की तुम्ही जा आणि त्या टेडी बेअरला तुमच्या मनातलं सांगा. का बरं टेडी बेअर? कारण ही भीती राहत नाही की कोणीतरी ऐकेल आणि म्हणजे अनोळखी व्यक्तीला. आणि काही हॉटेल्समध्ये असे व्यक्ती ठेवलेल्या पगारी की जे फक्त लोकांना ऐकून घेतील. म्हणजे चहा कॉफी सोबत त्यांना ऐकून घेणारे. तर कुणीतरी ऐकून घेणं किंवा व्यक्त होणं हे एवढं महत्वाचं आहे जीवनामध्ये. पण व्यक्त होता नाही आलं तर मात्र जीवनामध्ये खूप व्यक्ती कुंठितपणे जगतो. कारण जिवंत जगत असतो पण त्या जगण्याला अर्थ नसतो. आज 90% लोकांना जर विचारलं ना, जिंदगी कैसे लग रही, जी रहे या काट रहे? पवार मॅडम अनम्यूट करा बरं. काय वाटतं जीवनाबद्दल कुठलं फिलिंग येतं? जिंदगी जी रहे, जीने की अवस्था में है या काटने की अवस्था में क्या है? थोडा जिरे थोडा. काट रहे. मध्यंतरी माझ्याकडे काउन्सिलिंगला एक गृहस्थ आले. 2 मजली घर, गाडी, मुलं छान सुशिक्षित आणि चांगले सेटल झालेले. चांगली पेन्शनही होती. आणि जेव्हा विचारलं की तुम्ही जीवनाच्या कुठल्या अवस्थेत आहात? उत्तर होतं, काटने की अवस्था में. का बरं? सगळं काही असल्यानंतर, घर आहे, मुलं सेटल आहे, चांगली जोडीदार आहे जी काळजी घेते, 2 मजली घर आहे, गाडी आहे. मग तरी देखील जीवन जगण्याच्या अवस्थेत का नाहीये? का आपल्याला वाटतं की जीवन हम काट रहे? त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण, आपल्याला जीवन जगण्याची कला शिकता आली नाही. आणि रेकीतनं खरोखर ती कला सहजतेने शिकता येऊ शकते. कारण 2 वेळचं जेवण असं जेव्हा आपण रेकीची प्रॅक्टिस सोबत करतो ना, तेव्हा जीवनामध्ये बरंच काही बदललेलं असतं. त्यानंतरचं चक्र आहे आपलं थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्र म्हणजे आपलं आज्ञाचक्र. विचारांचं चक्र देखील आहे. सकारात्मक किंवा नकारात्मक विचार या थर्ड आय मधनच होत असतात. यह ललाट के दोनों भोगों के मध्य में जरा ऊपर अवस्थित है. यह चक्र बाह्य ज्ञान का केंद्र है. व्यक्ति के अंतर्ज्ञान इंट्यूशन का विकास इसी चक्र से होता है. इस चक्र के विकसित और जागृत होने से भविष्य में होने वाली घटनाओं की सूक्ष्म जानकारी प्राप्त होती है. यह आध्यात्मिक विकास के लिए यह चक्र बहुत महत्वपूर्ण है. संबंधित अंग सुषुम्ना नाड़ी, निचला दिमाग, बाई आंख, नाक, कान नाड़ी संस्था इत्यादि. रंग नीला कार्य, अंतर प्रेरणा व इच्छाओं का चक्र. रंग नीला याने डार्क ब्लू, पिट्युटरी ग्लँड सोबत याचा संबंध. आटोन एखादा व्यक्ती जेव्हा कोमामध्ये असतो तर तेव्हा हेच चक्र त्याच्या बाकीच्या ऑर्गन्सला नियंत्रित करत असतं. आणि कार्यक्षेत्र इच्छा आणि भावनांचं अंतर्केंद्र. अर्थात व्यक्ति के अच्छे कार्य करने की प्रेरणा आणि बुरे कार्य न करने की प्रेरणा यही चक्र देता है.
आज्ञा चक्र व्यक्ति के दिव्य शक्तियों का केंद्र है। आज्ञा चक्र के विकसित होने पर टेलीपैथिक इंट्यूशन शक्ति का विकास होता है। इसे शिव नेत्र भी कहा गया है। निगेटिव्ह विचारांपासून मुक्त करणारा हे चक्र आहे, शिव नेत्र भी कहा गया है। शक्ति का स्रोत जागृति या क्रोध। किसी भी प्रकार की साधना द्वारा व्यक्ति के जीवन में सही ज्ञान या जागृति इसी चक्र के कारण आती है। वैसा बिना साधना के व्यक्ति अज्ञानता के कारण क्रोधमय जीवन जीकर अंधकारमय में गिरता चला जाता है, की ज्याला त्याच्यातनं कोणीही बाहेर काढू शकत नाही। आणि सगळ्यात शेवटचं चक्र म्हणजे क्राउन चक्र, सहस्त्रार चक्र। सर के ऊपर मध्य में यह चक्र अवस्थित है। सर के ऊपर मध्य में यह चक्र अवस्थित है। यह चक्र उच्चतम आध्यात्मिक शक्ति का केंद्र है। यह चक्र उच्चतम आध्यात्मिक शक्ति का केंद्र है। ज्ञान को प्राप्त कर समाधि की अवस्था इसी चक्र के कारण प्राप्त होती है। निर्विकार, कोई भाव नहीं, कोई विचार नहीं, शून्यता, अंतर्ज्ञान, दिव्य दृष्टि का चक्र, उच्चतम स्थिती, संबंधित अंग, उपरी दिमाग, दाई आंख, पिनेल ग्रंथी, कलर याचा जांभळा, आध्यात्मिक प्रगतीसाठी हेच चक्र जबाबदार आहे। आध्यात्मिक उन्नती किंवा मुक्तीचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसाठी हे चक्र महत्वाचं साधन आहे। आता तुम्ही कुठला असा व्यक्ती बघितला का की जो मृत्यूशय्येवर शेवटच्या क्षणांमध्ये आहे आणि त्याला जाता जाता झटके आले, असं कधी बघितलेलं आहे का? त्या व्यक्तीने झटके दिले असं कुणी बघितलंय का? असं का होतं? याच्या मागचं कारण की ईश्वराने प्रत्येक व्यक्तीसाठी, हे आपल्या प्राण ऊर्जेचं केंद्र, टाळूमधनं हे जे आपलं सहस्रार चक्र आहे ना, इथूनच आपलं प्राण ऊर्जेचं कनेक्शन आहे। आणि जेव्हा व्यक्ती एका वयाच्या नंतर या देहातनं मुक्त होतो तेव्हा त्याला काही झटके येतात। ते झटके मुक्तीसाठी आलेले असतात, की म्हणतात ना आत्मा और परमात्मा का मिलन होने के लिए, म्हणजे आपल्या जीवनामध्ये मुक्तीसाठी ते चक्र ओपन होतं। पण सर्वसाधारण व्यक्ती ज्यांनी कधीही कुठलीही साधना केली नसते तेव्हा त्याला काय वाटतं की हे जे सगळे झटके येतात आहे, हे झटके कशासाठी म्हणजे तो घाबरतो आणि त्याचा प्राण जेव्हा जातो तेव्हा त्याचं तोंड उघडं असतं, डोळे उघडे असतात, कारण तो मोक्षाचा द्वार इथूनच आपल्याला प्राण ऊर्जा प्राप्त होते। मोक्षाचं द्वारही इथूनच ओपन झालेलं असतं आणि मग म्हणतो आपण की एखाद्या व्यक्तीचा डोळे उघडे असले डोळ्यातनं प्राण गेला, तोंड उघडं असलं तोंडातनं प्राण गेला, कारण मुक्तीचं द्वार जेव्हा उघडलेलं होतं तेव्हा त्या व्यक्तीला भीती वाटली आणि मग त्याचं डोळ्यातनं किंवा तोंडातनं प्राण गेलेला असतो। तर या पद्धतीने हे जे 7 चक्र आहे तर याच्यासाठी बीज मंत्र आहेत, जे आपल्याला मी सांगितलेले आहेत ऑलरेडी की कुठल्या चक्राचं कुठलं बीज मंत्र आहे। याचा मी उद्या तुम्हाला एक ऑडिओ देणार आणि उद्या पहाटे शार्प 5:30 वाजता आपला शक्तिपात आहे। ठीक आहे, उद्या पहाटे आपला रेकी लेव्हल 1 चा शार्प 5:30 वाजता शक्तिपात आहे। याच लिंकवर तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे। आता तुम्ही 10 दिवसांचं सेशन अटेंड केलं पण शक्तिपात अटेंड केला नाही, तर जे प्रॅक्टिकल उद्या आपण घेणार आहे, परवा आपण घेणार आहे, स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही तुमचे दुखणे कमी करणं किंवा इतरांचे दुखणं कमी करणं, हे जे प्रॅक्टिकल आपण घेणार आहे हे करू शकणार नाही। पाण्याला चार्ज करणं किंवा अन्नाला चार्ज करणं, एनर्जी बॉल एक्सरसाइज, पुढे जे आपले सगळे प्रॅक्टिकल आहे ते आपण करू शकणार नाही। तर ते प्रॅक्टिकल योग्यरित्या तुमच्याकडनं होण्यासाठी आपल्याला या 7 चक्रांना ऍक्टिव्ह करण्यासोबतच आपल्याला उद्याचा पहाटेचा शक्तिपात घेणं कंपल्सरी आहे। ठीक आहे, शक्तिपातला काय काय सामग्री लागणार आहे काहीच नाही आहे। शक्तिपातला सकाळी फ्रेश होऊन बसायचं आहे। काय करायचं, शक्तिपातासाठी उद्या सकाळी फ्रेश होऊन बसायचं आहे। प्रश्न करू नका, आंघोळ ज्यांना शक्य असेल आंघोळ करून बसा, इट विल मोर बेटर। रूट चक्रापर्यंत तुम्ही दिसायला पाहिजे। ठीक आहे, जे खाली जमिनीवर बसू शकता किंवा ज्यांना जमिनीवर बसतात ते खुर्चीवर बसू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये, पण कॅमेरामध्ये तुम्ही रूट चक्रापर्यंत दिसणं गरजेचं आहे। ठीक आहे, म्हणजे कमरेपर्यंतचा तुमचा भाग दिसणं गरजेचं आहे उद्याच्या सेशनमध्ये। ठीक आहे, मांडी घालून बसू शकता, पाय लांब करून बसू शकता, पाय लांब करून बसाल तर पायाखाली, चेअरवर जर बसाल तर पायाखाली काहीतरी आसन ठेवायचं आहे। व्हिडिओ ऑन करायचा आहे, 1 ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे, हेडफोन चालणार नाही।
ठीक आहे. हेडफोन चालणार नाही, कारण तुम्हाला काहीच ऐकायचं गरज नाही आहे. शक्तिपात मी देणार आहे, तेव्हा माझा व्हिडिओ ऑडिओ दोन्ही बंद राहील. तर वेळेवर शार्प 5:30ला जॉईन करा, जास्ती वेळ लागत नाही. तुमचं जर सगळ्यांची बसण्याची पोझिशन योग्य आली की पुढचे 10 मिनिटात शक्तिपात होऊन जातो. म्हणजे जर 5:30ला चालू झालं तर 5:45 पर्यंत तुम्ही फ्री होऊ शकता. आणि उद्याच्या सेशनमध्ये आपण काय करणार आहे, ऍक्टिव्हेशन घेणार आहे. आणि उद्यापासून सगळे प्रॅक्टिकल आहे. उद्या तुम्ही स्वतःला स्पर्श करून स्वतःचे दुखणे कमी करणार आहे. परवा तुम्ही दुसऱ्यांचे दुखणे कमी करू शकणार स्पर्शाच्या माध्यमातून. आणि मनी मंत्र सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि गुरुवारी तुमच्या लास्ट डे राहील आपला, तेव्हा तुम्हाला सगळे प्रश्न उत्तर सांगितल्या जातील. ओके. आता परवाच्या दिवशी सॅटर्डेला एक फॉर्म दिला होता, गुगल फॉर्म. आणि त्या गुगल फॉर्म मध्ये 3 प्रश्न होते. त्याच्यातला तिसरा प्रश्न थोडासा डेंजर होता, जो कुणाकुणाला डेंजर वाटला. कुणाकुणाला डेंजर वाटला जरा सांगा बरं. काय तुम्ही तुमच्या जीवनासाठी 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करण्यास माणसे तयार आहात का? किती लोक, आणि 150 लोकांनी फॉर्म भरला. याच्यासाठी सगळ्यांचं अभिनंदन, की त्याच्यातनं ती एक परीक्षा होती. आणि 5 लाखाचा प्रश्न का दिलेला होता? तुम्हाला वाटलं असेल, बापरे, आता काय खरंच 5 लाख फी वगैरे आहे का, असं बऱ्याच लोकांना वाटलं असेल. बऱ्याच लोकांनी आमची क्षमता नाही असं लिहिलेलं आहे. छाया मॅडम, जर झोप येत असेल ना, तर व्हिडिओ बंद करून टाकणे प्लीज. छाया मॅडम, व्हिडिओ बंद करून टाका. ओके. तर 5 लाखाचा का होता, त्या प्रश्नाच्या मागे एक कारण होतं. तो प्रश्न टाकण्याच्या मागे कारण होतं की तुम्ही तुमच्या जीवनाला, आपण जेव्हा येऊ नये, पण अशी एखादी वेळ आली की जवळच्या एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की 5 लाखांचा खर्च आहे, तर आपण काय करतो? कुठूनही पैसा अरेंज करून त्या व्यक्तीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो की नाही? तेव्हा ते 5 लाख आपल्यासाठी काहीच वाटत नाही, कारण आपल्यासाठी महत्वाचं असतं त्या व्यक्तीचा जीव. मग जसं तुम्ही त्या घरच्या दुसऱ्या व्यक्तीला महत्व देता, मला फक्त त्या प्रश्नातनं हे तपासायचं होतं, तुम्ही तुमच्या जीवनातल्या संपूर्ण आनंदासाठी तुमची स्वतःची किंमत 5 लाख करता की नाही करत? हे त्या मागचं कारण होतं. तुमचा माइंडसेट चेक करायचा होता. आणि सांगायला वाईट वाटतं की फक्त बोटावर मोजणाऱ्या 20-30 लोकांनी आय एम रेडी टू इन्व्हेस्ट माय हॅपीनेस. मला फक्त आता समजायला पाहिजे तो गुगल फॉर्म बघितल्यावर, की मॅडम खरोखर आपल्याला 5 लाख मागतील का? ज्या मॅडम 10 दिवस आपल्याला फ्रीमध्ये सेशन देतात आहे, त्या खरोखर 5 लाखाचं काहीतरी मागतील का आपल्याला? पण एक लक्षात घ्या, की मला हे चेक करायचं होतं, की तुम्ही स्वतःला किती महत्व देता. तर 5 लाखाचा प्रश्न टाकायचा मागचं ते कारण होतं. काही लोकांनी तर फॉर्म भरलाच नाही. म्हणजे त्या दिवशी जेवढे क्लासमध्ये 150 प्लस लोकांनी फॉर्म भरला, त्याच्यातल्या फक्त 20% लोकांनी फॉर्ममध्ये आम्ही आमच्या जीवनात 5 लाख स्वतःसाठी इन्व्हेस्ट करायला तयार आहोत. त्या प्रश्नाच्या मागचं रिझन होतं तुमचा माइंडसेट, की तुम्ही स्वतःला किती महत्व देता. एक लक्षात घ्या, आपण आपल्या कुटुंबांसाठी खूप कष्ट करतो. सगळं काही ओवाळून टाकतो. तुमची परिस्थिती नसताना मुलांसाठी खूप काही करता. पण तुम्ही स्वतःसाठी किती कमिटेड आहात? तर मोस्ट ऑफ द लोकांच्या डोक्यात प्रश्न आला की 5 लाख, आता काय आम्ही या क्लासचे 5 लाख भरणार का? असं म्हणून लोकांनी सोडून टाकलं. पण तो प्रश्नाच्या मागे खूप मोठी मानसिकता होती, की यस, तुम्ही तुमच्यासाठी कमिटेड आहात 5 लाखांचे. कारण तुम्ही विचार करा त्या प्रश्नाचे, ज्यांनी ज्यांनी नाही म्हटलं ना, तुम्ही स्वतःला 5 लाखाची व्हॅल्यू देत नाही. आणि त्या दिवशी आपण काय म्हटलं होतं? एक डोळा द्याल का 5 करोड देतो, तेव्हा तुम्ही तेव्हाही तयार नव्हत्या. म्हणजे आपलंच माइंडमध्ये कन्फ्युजन चालू आहे. एकीकडे आपण आपल्या एका डोळ्याची व्हॅल्यू करोडोंपेक्षा जास्ती करतो, आणि त्याच देहाला सुखाने, आरोग्याने परिपूर्ण करण्यासाठी आपण स्वतःसाठी 5 लाख व्हॅल्यू नाही ठेवत. एक लक्षात घ्या,
इथे तुम्ही आहात एकाच, मला माहिती आहे की आपले मेन उद्देश 3 सांगितलेले आहेत. नात्यांमध्ये प्रेम, शरीरामध्ये आरोग्य आणि खिशामध्ये पैशाची समृद्धी. पण या सगळ्या गोष्टींसाठी खरोखर आपण जोपर्यंत तयार होणार नाही, ऍक्शन घेणार नाही, माझ्यासारखे 100 कोचेस जरी तुम्हाला आले आणि 100 दिवस जरी फ्रीमध्ये शिकवलं ना, फायदा होणार नाही. गरज आहे तुम्हीच स्वतःची जबाबदारी घेणं, स्वतः काही ऍक्शन घेणं. मी काल व्हिडिओ टाकलेला होता, काल सुट्टी होती. 4 स्टेजचा कॅन्सरचा व्हिडिओ टाकला होता. कोणी कोणी बघितला? 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झाला? नाही बघितला. का बरं? कारण त्याच्यात तो संघर्ष ज्यांनी बघितला नसेल ना कालचा तो व्हिडिओ अवश्य बघा. एका बहिणीने दुसऱ्या बहिणीचा जीव वाचवण्यासाठी रेकीच्या सायकिक सर्जरीचा वापर करून 2019-20 मधली गोष्ट आहे. आज 26चं अर्धवर्ष संपलेलं आहे आणि त्या एकदम स्वस्थ आहेत. विचार करा, नात्यांमध्ये प्रेम असणं किती गरजेचं आहे आणि ही रेकी ऊर्जा मृत्यूच्या दारातनं काढायलाही मदत करते. पण त्यासाठी आपण कमिटेड आहोत का? पहिले स्वतःप्रती कमिटेड आहोत का? जर मी आता तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला रेकी लेव्हल 2, रेकी मास्टर लेव्हल म्हणजे एक मास्टर हीलर बनवणार, ज्यातनं तुम्ही तुमच्या कुटुंबामधल्या पैशाच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकाल, स्वतः हीलर बनून लोकांच्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकाल. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही तुमच्या जीवनाला परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुषी बनवू शकाल. तर आता या माइंडसेटसाठी, या सगळ्या गोष्टींसाठी चॅटबॉक्समध्ये टाईप करा की तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करू शकता, ज्याच्याने नात्यांमध्ये प्रेम, शरीरामध्ये आरोग्य आणि खिसामध्ये पैसा येईल. किती इन्व्हेस्टमेंट राहू शकेल? एक आकडा टाईप केला म्हणजे द्यायचा आहे असं किंवा मी मागणार आहे असं मुळीच होणार नाही. मला तुमचा माइंडसेट चेक करायचा की किती तुम्ही स्वतःची त्या जीवनाच्या आनंदाची व्हॅल्यू करू शकता. 1,00,000, 20,000, 50,000, कितीही, 50,000, करोडोमध्ये 9 CR. ओके, सगळे पूर्ण 5 करोड, 1,00,000, काही पण, कितीही. व्हेरी गुड. मी आज तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. थँक्यू की तुम्ही तुमची व्हॅल्यू टाईप करता. त्या व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, गुड. मी आता जस्ट माझा 2 ते 3चा करुणारेखेचा क्लास झाला. तिथे मी जस्ट सांगितलं की इथून काही वर्षापूर्वी ही जी मंजुषा तुमच्या समोर आहे ना, हिचं एकमेव स्वप्न होतं की जेव्हा मी या जगात नसेल, माझ्या मुलांसाठी माझं एक अकाउंट होतं. त्या अकाउंटमध्ये मला 2 मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी 1,00,000 रुपये ठेवून जावे. हे माझं आयुष्यातलं इथून काही वर्षांआधी सगळ्यात मोठं स्वप्न होतं. सगळ्यात मोठं. काय? की मी या जगात जेव्हा नसेल, तेव्हा माझ्या मुलांसाठी माझ्याकडून मी 1,00,000 देऊ शकली पाहिजे. आणि मार्च एंडिंग असली, की आम्हाला हमखास 10,000-15,000 घर खर्चासाठी लोन काढावं लागायचं. ते लोन काढता-काढता त्या लोनची अमाउंटही मोठी झाली होती. कारण नोकरीवाल्यांचं माहिती आहे मार्चमध्ये पगार येत नाही. शिक्षकांचा त्याच्यातही आधी खूप लेट व्हायचा. माझे हसबंड टीचर आहेत. तर मग तो प्रश्न नेहमी पडायचा, की अब क्या होगा? आपल्या जो मुलांच्या शिक्षणासाठी. मी खरं सांगते, मी या रेकीमध्ये कधीच पैसे कमवायला आली नव्हती. माझ्या आयुष्यामध्ये पैशाच्या अडचणी होत्या. नात्यांमध्ये खूप प्रॉब्लेम होते. मी तर एवढं सांगेल, की कदाचित रेकी जर माझ्या जीवनात नसती, तर कदाचित मी या जगात नसती. इतकं मला रेकीने भरभरून दिलं. आणि मी जेव्हा रेकीने काय दिलं, व्हेन आय वॉज ॲडमिटेड इन 7th मंथ. मी माझ्या पहिल्या मुलाच्या वेळेस 7 महिने हॉस्पिटलला ॲडमिट होते. डॉक्टरांनी 5वा महिना वगैरे सुरू होता आणि डॉक्टरांनी म्हटलं, सकाळी 12 वाजता जेव्हा सोनोग्राफी केली, "वी कान्ट कंटिन्यू धिस प्रेग्नन्सी." असं म्हटलं, "संध्याकाळी आपण अबॉर्ट करू." आणि मला तो दिवस अजूनही आठवतो, की मी माझ्या हसबंडचा हातात हात, कारण 5 वर्षानंतर, 4 वर्षानंतर राहिलेली प्रेग्नन्सी होती. लग्नाला 5 वर्ष होत आले होते आणि असा हातात हात पकडून ठेवला होता. माझी आई बाहेर रडत होती. तो दिवस रात्री 8 वाजले. डॉक्टरांनी सिस्टरला फोन केला, की पेशंटला रेडी करा. आणि माझी रूम आणि डॉक्टरचं कॅबिन असं एका रांगेत होतं आणि ऑपरेशन थिएटरसाठी इकडे दुसऱ्या याच्यात जावं लागायचं. डॉक्टरांच्या मनात रेकी ऊर्जा आणि स्वामी समर्थ जे माझे आराध्य आहेत, त्यांनी एक प्रेरणा दिली,
आणि डॉक्टरांनी सकाळी 12 वाजता केलेली सोनोग्राफी डॉक्टरांनी म्हटलं की आपण परत एकदा ही सोनोग्राफी रिपीट करू. नाहीतर डॉक्टर विचार करा, सकाळी सोनोग्राफी केल्यावर परत 5-7 तासामध्ये सोनोग्राफी रिपीट करतात का? पण ती स्वामींची प्रेरणा, रेकीची ऊर्जा. आणि डॉक्टरांनी सोनोग्राफी रिपीट केली आणि आपण अजून 8-10 दिवस वाट बघू शकतो असं डॉक्टरांनी डिसिजन घेतलं आणि तेव्हा अबॉर्शन नाही झालं. आणि जेव्हा माझ्या मुलाला डॉक्टरांनी बघितलं ना, त्याच्यानंतर मी टोटल हॉस्पिटलला ॲडमिट होते 7 महिने आणि डॉक्टरांनी त्याला मिरॅकल म्हटलं होतं. पहिलं वाक्य डॉक्टरांनी त्याला पाहिल्यावर मिरॅकल म्हटलं होतं. विचार करा, की एवढं मला स्वामींचा आशीर्वाद आणि रेकीने जगवलंय. आयुष्यामध्ये सांगायला नको, पण माझ्या हसबंडचा म्हणजे आमच्या घरासमोर खूप भयानक ॲक्सिडेंट झाला होता कारनीच. ती मोठी स्टोरी आहे, पण मी आता ती स्टोरी रिपीट नाही करत कारण निगेटिव्ह गोष्टींना आपण जास्त रिपीट नाही करायचं. पण तो गाडी फोर व्हीलरची झालेली कंडिशन म्हणजे आम्ही सेकंड हँड पहिली 2 लाखाची एक कार घेतलेली होती हिंमतनी इथून 4-5 वर्षापूर्वी. इतका भयानक ॲक्सिडेंट झाला होता हसबंडचा. नेहमी माझे मुलं त्या गाडीत बसायला भांडायचे, पण त्या दिवशी या ऊर्जांच्या कृपेने माझी दोन्ही मुलं आतमध्ये होते, गाडीत बसले नव्हते. गाडीचा एकाच जागी 3 प्रकारे ॲक्सिडेंट झाला होता. गाडी पलटली, गाडीचा टायर फुटला, गाडी रिव्हर्सवर म्हणजे ते ऑटोमॅटिक असल्यामुळे भयानक. आणि एवढं सगळं असताना प्रोटेक्शन माझ्या हसबंडला फक्त डोक्याला 2 स्टिचेस लागले. दुसऱ्या दिवशी जेव्हा सुट्टी झाली हॉस्पिटलमधनं, झाडाला पाणी टाकत होते. गाडी आमच्या स्क्रॅपमध्ये पडलेली गाडी अंगणात पडलेली होती. दिवाळीला फक्त 4 दिवस बाकी होते. हा मला असं प्रोटेक्शन दिलं. आणि ज्या मुलाला डॉक्टरांनी म्हटलं होतं, की आता त्याच्यावेळेस अबॉर्शन करावं. तो आता 18 वर्षाचा आहे. तो 9th मध्ये असताना डिप्रेशनमध्ये गेला आणि 6 महिने शाळेत गेला नाही. तोच पोरगा 10वीला 90% घेऊन पास झाला. हा या ऊर्जांचा रिझल्ट. आणि माझं एक स्वप्न होतं. ते 1,00,000चं स्वप्न जेव्हा मी रेकीत आली आणि मला जेवढं सगळं चांगलं भेटलं, रेकीतनं माझ्या जीवनात नात्यांमध्ये नवं प्रेम, शरीरामध्ये आरोग्य आणि जीवनामध्ये पैशाची जेव्हा लिमिटेशन्स असतात आणि हे सगळं मिळाल्यावर मला एक ऊर्जा जाणवली प्रकर्षाने, की आपण हिंदू धर्मानुसार की कपाळावर लावलेला ₹1 शिक्का पण आपण सोबत नेऊ नाही शकत. जेव्हा ह्या ऊर्जेला मी टच केलं, तेव्हा मला वाटलं, की नाही मला रेकीने भरभरून दिलं. अशीच गरज खूप लोकांच्या जीवनामध्ये आहे. जे स्वास्थ्यासाठी मी भांडत होती कधीतरी. मला इथून 18 वर्ष माझ्या फर्स्ट डिलिव्हरी 7 महिने ॲडमिट राहिल्यानंतर मला कमरेचा इतका त्रास झाला, की डॉक्टरांनी म्हटलं, की इथून पुढे कधीच मांडी घालून खाली बसायचं नाही. 18 वर्षापूर्वी सांगितलं होतं. मी 1-1 तास मांडी घालून काय इथे 5 तासाचं सेशन घेईल ना, तर मी मांडी घालून बसलेली असते. ही रेकीची ऊर्जा. तर जे मला भरभरून मिळालं आणि मला माहिती आहे, की मी सोबत जोपर्यंत या देहामध्ये श्वास आहे, तोपर्यंत सगळं कार्य करू शकते. मग प्रत्येकाच्या मानसिकतेच्या इच्छा होत्या. मला एक स्वतःचं घर बांधायचं होतं. जे माहेरही नसेल, सासरही नसेल, ते रेकीने मला मिळवून दिलं. आज माझ्या घराचं 2-3 महिन्यात काम पूर्ण होईल. रेकीने जर माझे स्वप्न पूर्ण केले, तर आज असं वाटतं, की आपले स्वप्न पूर्ण झाल्यावर लोकांच्या जीवनात काहीतरी निर्माण करावं. म्हणून गेल्या 6 वर्ष झाले मी दर महिन्याला 10 दिवसांचं हे फ्री सेशन देत असते. आणि इथून पुढे जे लोकं माझ्याशी जुळतात, त्यांना माझ्या लाईफटाईम ॲक्सेस दिलेला असतो. कारण मी जेव्हा रेकी शिकले, माझे भोपाळ युनिव्हर्सिटीचे पहिले जे व्हाईस चान्सलर होते ते माझे पहिले रेकी गुरु. पण ना माझ्याकडे त्यांचा नंबर आहे, ना मी त्यांच्यासोबत डिस्कस करू शकत नाही. मी माझी एक अशी टीम तयार केलेली आहे, की जी 24/7 तुमच्या मदतीला असते. हां, शनिवार, रविवार ऑफिसला सुट्टी असते, तेव्हा ते हे नाही करत. पण 5 लोकांची माझी टीम आहे, जी सतत तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला रेडी असते. तुमचा प्रत्येक प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचवतात आणि माझ्याकडनं उत्तर. हा लाईफटाईम ॲक्सेस कुणासाठी आहे? जे माझे सेकंड. प्लस तुम्ही एक हीलर बनता. पण येऊ नये, पण अशी एखादी वेळ आली, की जिथे आपण हीलिंग करू शकत नाही. तिथे आमचा एक असा ग्रुप आहे, जो निस्वार्थ भावनेने तुमच्या दुःखांवर उपचार करण्यासाठी सतत तयार असतो. फ्रीमध्ये त्याच्यासाठी कुठलाही पैसा आपण आपल्या विद्यार्थ्यांकडनं हीलिंगचा घेत नाही. असा फ्री ग्रुप आपला तयार केलेला आहे. आणि रेकॉर्डिंग म्हणजे आता कसं असतं ना, आपण कुठलाही क्लास केला. आता या 10 दिवसाच्या सेशनमध्ये एखाद दिवस तुम्हाला जमलं, एखादं नाही जमलं, तर मग आपण काय करतो? कळत नाही प्रॅक्टिस कशी करायची. त्यासाठी लाईफटाईम रेकॉर्डिंगचा ॲक्सेस आहे. तुम्ही कितीदा लाईव्हमध्ये माझे क्लास अटेंड करू शकता. प्रत्येक बॅचमध्ये प्रश्न-उत्तरं विचारण्याला आपण चान्स देत असतो. आणि खरोखर आज जो माझ्या जीवनाचा मी अनुभव घेते आहे,
त्याच्यातून एकच वाक्य निघतं, रेकीला तुम्ही मागता मागता थकाल, रेकी देता देता थकणार नाही, एवढी पॉझिटिव्हिटी येते. सातत्य आणि प्रॅक्टिस याच्यातनंच रेकी. पण या सगळ्या गोष्टींसाठी थोडासा वेळ स्वतःला देणं खूप गरजेचं असतं. आज मला आनंद आहे की माझे काही विद्यार्थी पुढे ट्रेनर बनले. ते ट्रेनर बनून कोणी 5 लाख कमवत आहे, कोणी 4 लाख कमवत आहे, कोणी त्याच्याही पुढे 7 लाखापर्यंत पोहोचलेले आहे. एक तर आपल्या मॅडम आहे ज्यांनी 54 वर्षी क्लास केला, आज त्या 56 इयर्सच्या आहेत आणि महिन्याला 7 लाख रुपये अर्न करत आहे ट्रेनर. तर याच्यातनं तुम्ही हिलर ट्रेनर दोन्ही क्लासेस करू शकता. पुढे ज्यांना हा प्रवास, तर आपला हा नवीन प्रवास पुढच्या सोमवारपासनं म्हणजे 31 तारखेपासनं आपण चालू करणार आहे. 31 ऑगस्टला सेकंड लेवलचा प्रवास चालू होणार आहे. गुरुवारपर्यंत हा क्लास आहे. स्क्रीन शेअर करू नका. एकच मिनिट. सो आयुष्यामध्ये येणाऱ्या सगळ्या निगेटिव्हिटीतनं जर पॉझिटिव्हिटीची नवी वाट पाहिजे असेल ना, तर एक रेकी ऊर्जा खूप आहे. आणि मला आनंद वाटला की जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफच्या या बदलांसाठी एक व्हॅल्यू दिलेली आहे. तर इथून पुढे उद्या मी तुम्हाला याच्यावर सांगेल की जे लोकांना फक्त अगदी नॉमिनल फी असते आपली, ट्रेनर बनून 1 लाख प्लस कमवणे म्हणजे अर्न करायचं असेल, एक स्वतःचं नवं अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर त्याच्यासाठी आपला एक कोर्स. आणि ज्यांना हिलर बनायचं आहे, स्वतःच्या कुटुंबाला आनंदी करायचं आहे, लोकांना हील करायचं आहे, याच्यासाठी एक कोर्स. अशा दोन्ही कोर्सबद्दल उद्याच्या सेशनमध्ये मी माहिती देणार आहे. प्लस तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी गुरुवारच्या सेशनमध्ये देणार आहे. या 10 दिवसांमध्ये जे काही प्रश्न तुम्हाला पडतील, लिहून ठेवा. कारण रोजच्या सेशनमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं शक्य नसतं. तर त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे. सो आज मी एवढंच सांगते की आपल्या सेकंड आणि थर्ड लेव्हलच्या कोर्सची फी, ज्याच्यात तुम्हाला रेकी सेकंड लेव्हल, ज्याच्यात म्हणजे सगळं टेक्निक शिकणार आहे, कशाचं जगाच्या पाठीवर कुठेही तुम्हाला हिलिंग देता येणार आहे. तुम्ही पैशाच्या अडचणी सोडवू शकणार आहे, नात्यांमध्ये प्रेमाची निर्मिती करू शकणार आहे, शरीरामध्ये तुमच्या आणि तुमच्या कुटुंबामध्ये आरोग्य निर्माण करू शकणार आहे. आणि या सर्व टेक्निक शिकण्यासाठी ची जी फी तुमच्या राहणार आहे, त्याची मात्र फी 6,000 रुपये राहणार आहे. जे आता तुम्ही तर त्याच्यापेक्षा खूप काही मोठी लिहिलेली आहे. पण माझी फी किती आहे? फक्त 6,000 विथ लाईफ टाईम ॲक्सेस. आणि दोज आर इंटरेस्टेड, अगदी आजपासूनच आपल्या ऍडमिशन ज्या आहे त्या सुरू होतात. त्या म्हणजे आजपासून आपण या ऍडमिशन सुरू करतोय. आणि ज्यात जे लोक इंटरेस्टेड आहे, माझं असं कधीच नाही राहत की अभी ऍडमिशन ले लो नाही तो जिंदगी में सब कुछ बिखर जाएगा, असं बिसं कधीच नसतं. जीवनामध्ये ज्या ऊर्जांनी तुम्ही या सगळ्या गोष्टी ग्रहण करतात, त्याच ऊर्जांनी तुम्हाला पुढे मदत मिळत असते. तर या लाईफमध्ये जेवढं तुम्ही आनंदी, सुखी जगायचा प्रयत्न कराल, त्याच्यासाठी तुम्हाला काही ॲक्शन्स घेणं गरजेचं आहे. ओन्ली युअर ॲक्शन कॅन चेंज युअर लाईफ. तुमच्या प्रत्येक सकारात्मक ॲक्शन तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचं परिवर्तन देत असतात. सो आयुष्याला एक सुंदर वळण देण्यासाठी तुमच्या सगळ्या प्रश्नांचं मी उत्तर देणार आहे. फक्त 6,000 रुपये फी राहणार आहे. आणि त्याच्यासाठी जीपे नंबर आज ग्रुपवर येईल, जिथे तुम्ही पेमेंट करू शकता. ज्योत्स्ना, सुवर्ण मॅडम बोला, काय म्हणताय? मॅडम मला असं म्हणायचं होतं, आम्ही जर सेकंड लेवलमध्ये हे ऍडमिशन घेतली, पण बाय चान्स कसं घरात मी एकटे असते, कुठे येणं जाणं चालू राहतं, आणि त्या दिवशीचा जर क्लास बुडाला रेकॉर्डिंग माझं तर प्ले आम्हाला स्टोअरवर ॲप आहे, ज्या ॲपमध्ये तुम्हाला त्या दिवशीचं रेकॉर्डिंग मिळेल आणि तुम्ही किती वेळा बॅच रिपीट करू शकता. या सेशनमध्ये काही मिस झालं तर नेक्स्ट बॅच तुम्ही रिपीट करू शकता. ठीक आहे. लेवल 1 मध्ये 6,000 तुम्हाला रेकी लेवल 2, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग, अंतःकरण रेकी आणि मेडिसिन बुद्धा रेकी एवढे कोर्सेस शिकवल्या जाणार आहे. ठीक आहे. काय काय शिकवल्या जाणार आहे? अंतःकरण रेकी, मेडिसिन बुद्धा रेकी, असे सगळे कोर्स तुम्हाला शिकवल्या जाणार आहे. आणि अत्यंत पॉवरफुल हिलिंग टेक्निक आपण याच्यात शिकणार आहोत. ओके. सो एकच मिनिट.
जस्ट अ मिनिट. बघा, तुम्हाला रेकी लेवल 2 मध्ये काय काय शिकवलं जाणार आहे. तर तुमची मुलं किंवा तुमचा प्रिय व्यक्ती दूर असेल तर त्याला डिस्टन्स हिलिंगचा वापर कसा करायचा, त्यांना सुरक्षितता आणि पॉझिटिव्ह ऊर्जा कशी पाठवायची. टेलिपॅथीमध्ये मनातील विचार, भावना ज्या काही असतात तर त्यांना जोडायचं कसं. म्हणजे समजा एखादा मुलगा खोटं बोलत असेल किंवा एखादा मुलगा आळशी असेल तर त्याला पॉझिटिव्ह ऊर्जा कशी निर्माण करायची. नोकरी आणि या सगळ्या गोष्टींसाठी कशा पद्धतीने पॉझिटिव्ह करायचं. दूर असलेल्या व्यक्तीसाठी प्रेम, सकारात्मकता आणि संरक्षणासाठी आरोग्याच्या समस्येसाठी डिस्टन्स हिलिंगचा वापर कसा करायचा, हे सर्व. आणि सकारात्मक इच्छा पूर्ण करण्यासाठी विश बॉक्स कसा तयार करायचा, हे सेकंड लेवलमध्ये. रेकीच्या मास्टर लेवलमध्ये आपण ऍडव्हान्स सिम्बॉल काही शिकणार आहे. सेकंड लेवलमध्ये पण काही सिम्बॉल्स आहे. मास्टर लेवलमध्ये आपण ऍडव्हान्स सिम्बॉलची ओळख, नकारात्मक विचार, भावनिक अस्वस्थता आणि जड ऊर्जा, ज्या निगेटिव्ह ऊर्जा आहे त्याच्यावर कसं काम करायचं. सिम्बॉल्सचा वापर करून एनर्जी लेवलवर आपण अवेअरनेस कसं करायचं. हिलिंग इंटेन्शन कसं करायचं. रेकी एनर्जीचा स्वतःच्या आणि इतरांच्या वेलबिंगसाठी योग्य वापर कसा करायचा. सक्सेसफुल जे पर्सनॅलिटी आपली कशी निर्माण करायची. त्याच्यानंतर रेकीची प्रॅक्टिस कशी करायची हे आपण बघणार आहे. पेंडुलम डाउजिंग च्या प्रश्न आपल्याला जे पडतात, आपल्या प्रश्नांची उत्तरं कसे करायची, कुणाचंही पेंडुलम डाउजिंगच्या माध्यमातून हिलिंग कसं करायचं, एनर्जी सायन्सद्वारे एनर्जी बॅलन्स कशी करायची आणि प्रत्येक प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आपल्याला इथे आपण करणार आहे. त्याच्यासोबतच लाईव्ह सेशन राहणार आहे. पर्सनल गायडन्स तुम्हाला आमच्या टीमकडनं मिळणार आहे. प्रत्येक सेशनमध्ये, प्रत्येक लेवलमध्ये ज्या टेक्निक, याचं प्रॅक्टिकल गायडन्स तुम्हाला मिळणार आहे. आपले प्रॅक्टिकल पर्सनल व्हिडिओ पण मिळणार आहे. आणि जर गरज पडेल तर तुम्ही माझ्याशी पर्सनली पण चर्चा करू शकता. ठीक आहे. हा स्कॅनरचा फोटो आहे. 6,000 रुपये आपली फी राहणार आहे. तर याचा तुम्ही फोटो काढून घेऊ शकता, दोज आर इंटरेस्टेड. माझं असं कधीच घाईचं काम नसतं की बाबा अभी आपको करना है. आताही आपल्याकडे गुरुवारपर्यंत डिसिजन घेण्यासाठी वेळ आहे. उद्या पहाटेचा शक्तिपात मात्र अटेंड करणं प्रत्येकासाठी गरजेचं. आता हे तुम्ही, सॉरी मॅडम प्लीज, हा, बोला. हे जो आता तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं ते दुसऱ्या लेवलमध्येच सगळं येतं का हे नाही एवढं? हो मॅडम, सेकंड लेवल, मास्टर लेवल सगळं 6,000 रुपयातच आहे. टोटल आपला 20 दिवसांचं सेशन राहणार आहे लाईव्ह मध्ये, ज्याच्यात तुम्हाला या सगळ्या टेक्निक शिकवल्या जाणार आहे. हं. आणि 20 दिवसानंतर संपत नाही. 20 दिवसानंतर खरी यात्रा सुरू होते तुमच्या प्रॅक्टिसची. कारण माहितीये का, जसं आता समजा मी क्लास केला आणि मी क्लास केल्यानंतर माझे गुरु भोपालला होते, ऑनलाईन नव्हतं, त्यांचं फोन नंबर नव्हता. तर मला त्यांनी जे नोट्स दिले, मी फक्त एवढ्या नोट्सचाच वापर करणार, पुढे मी काहीच करू शकत नाही की नाही. तर मला रेकीतनं मग ते फायदे झाले की म्हणजे मी माझ्या क्लासमध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग देते, लाईफ टाईम ऍक्सेस देते. त्याच्यामुळे काय होतं की मला जे प्रश्न पडलाय किंवा सॉरी तुम्हाला जे प्रश्न पडला तर त्याचे उत्तर देण्यासाठी आय एम अवेलेबल. हा फरक पडतो जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता. आणि नाही तर मग लाईव्ह सेशन मध्ये आपल्याला भेटत. लाईव्ह सेशन सकाळी किती वाजता नाही, आपलं उद्याचं प्रॅक्टिकल सेशन म्हणजे जिथे रेकीचा शक्तिपात तुम्हाला दिला जाणार आहे तो उद्या पहाटे 5:30 वाजता आहे. बाकी आपलं टायमिंग या सेशन 3 ते 4 बॅच संपेपर्यंत राहणार आहे. उद्या शार्प 5:30 वाजता त्याचं ग्रुपवर मेसेज येणार आहे. जेही लोक शक्तिपात अटेंड करायचं आहे त्यांना उद्या ज्या लिंकवर तुम्ही आज कनेक्ट केलेलं आहे ना, त्याच लिंकवर उद्या पहाटे शार्प 5:30 वाजता कनेक्ट करायचं आहे. फक्त टायमिंग 5:30 आहे, लिंक सेम राहणार आहे. ओके. आणि जर तुम्ही 10 दिवसांचं सेशन अटेंड केलं, शक्तिपात मिस केला तर काही फायदा होणार नाही. कारण उद्या आपण प्रॅक्टिकल घेणार आहे आणि त्या प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला रेकीचा शक्तिपात घेणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. सो आता मी तुम्हाला अनुभव करणार आहे डिस्टन्स हिलिंग खरंच काम करते का. ठीक आहे. सो रेडी व्हायचं, थोडं पाणी पिऊन घ्या आणि शरीरावर जेही दुखणं असेल आता त्याला आपल्याला अलाव करा की मला त्या दुखण्यातून बाहेर पडायचंय बस. शक्तिपात मीन्स एनर्जी एक्सचेंज, ज्यामुळे तुम्ही रेखीच्या स्पर्श, जसं आपण गुरुकडनं दीक्षा घेतो आणि गुरु आपल्याला गुरुमंत्र देतात आणि त्या गुरुमंत्राचा वापर आपण आपल्या जीवनाच्या आनंदासाठी करतो, त्याच पद्धतीने रेकीमध्ये एनर्जी एक्सचेंज ही पद्धत आहे. ती एक्सचेंज केल्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये सुखाचा अनुभव करू शकतो. ज्यांनाही हिलिंगचा अनुभव घ्यायचा आहे, स्विच ऑन युअर कॅमेरा. बंद कॅमेऱ्यात माझी एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही.
कॅमेरा ऑन असणं गरजेचं आहे. डोळे हलके बंद. आज श्रावणातला सोमवार आहे, त्याच्यामुळे बघा एनर्जीचा ऍक्शन अजून भोलेनाथाच्या आशीर्वादाने खूप सुंदर पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. सो डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष ते डोक्यावर बांधलेल्या मॅडमनी डोक्यावरचं थोड्या वेळ काढून घ्या. कारण मी मगाशीच सांगितलं, क्राऊन चक्रावरनं इथून सगळी प्राण ऊर्जा आतमध्ये येत असते. ऊर्जा ग्रहण करताना डोकं ओपन ठेवायचं. आधीच्या काळामध्ये बघा डोक्यावर पदर असायचा आणि प्रत्येक पुरुष डोक्यावर टोपी, फेटा, प्रत्येकाच्या धर्मपंथानुसार डोकं झाकून ठेवायचे. त्याचं कारण होतं की ही ऊर्जा बाहेर पडू नये. जी तुम्ही सकाळी ध्यान साधना, पूजा हे पठण केल्यानंतर जी ऊर्जा आपण ग्रहण करतो ती बाहेरच्या वातावरणातनं बाहेरच्या निगेटिव्हिटीमध्ये जाऊ नये म्हणून. ओके, सो फोकस. डोळे बंद. तुमच्या शरीरावर जिथेही वेदना असतील त्या वेदनांवर लक्ष केंद्रित करा. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. एक अनंत स्रोतातनं, ब्रह्मांडातनं दिव्य ऊर्जा तुमच्यापर्यंत पोचत आहे. दिव्य ऊर्जा तुमच्यापर्यंत पोचत आहे. दिव्य ऊर्जा तुमच्यापर्यंत पोचत आहे. आणि तुमच्या शरीरावर जिथेही दुखणं असेल, वेदना असेल, तिथे ही दिव्य ऊर्जा पोचलेली आहे. अलाव करा त्या दिव्य ऊर्जेला तुमच्या शरीरातून ते दुखणं, त्या वेदना कायमस्वरूपी काढून टाकण्यासाठी. जस्ट अलाव युअर सेल्फ टू रिमूव्ह ऑल दॅट निगेटिव्हिटी. ज्या कुठल्या वेदनांमध्ये तुम्ही सफर करताय त्या प्रत्येक वेदनेला ही दिव्य ऊर्जा काढून टाकण्यास तयार आहे. ज्याही वेदनांना तुम्ही सफर करताय त्या प्रत्येक वेदनेला तुमच्या शरीरातून काढून टाकण्यासाठी ही ऊर्जा ऍक्टिव्हेट होते. अलाव करा. ही दिव्य ऊर्जा तुमच्या शरीरातून प्रत्येक निगेटिव्हिटीला बाहेर काढून टाकत आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या शरीरातून प्रत्येक निगेटिव्हिटीला कायम स्वरूपी बाहेर काढून टाकत आहे. प्रत्येक निगेटिव्हिटीला कायम स्वरूपी बाहेर काढून टाकत आहे. प्रत्येक निगेटिव्हिटीला कायम स्वरूपी बाहेर काढून टाकत आहे. जस्ट अलाव युअर सेल्फ. जस्ट अलाव. जस्ट अलाव. तुमच्या शरीरातली प्रत्येक वेदना, प्रत्येक दुःख, प्रत्येक तणाव निघून जात आहे. निघून जात आहे. अगदी कायमस्वरूपी निघून जात आहे. अगदी कायमस्वरूपी निघून जात आहे. अगदी कायमस्वरूपी निघून जात आहे. आणि आता बघा अनंत स्रोतातनं, ब्रह्मांडामधनं तुमच्यापर्यंत आता अशी उपचारक ऊर्जा पोहोचत आहे की जी तुम्हाला संपूर्णतः उपचारित करत आहे, संपूर्ण हिलिंग प्रदान करत आहे. आणि आता त्या वेदनावर दिव्य उपचार करत आहे. दिव्य उपचार करत आहे. दिव्य उपचार. दिव्य उपचार करत आहे. दिव्य उपचार करत आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक वेदनेला परमनंटली हील करत आहे. परमनंटली हील करत आहे. परमनंटली. फक्त अलाव करा तुमच्या हिलिंग उपचारासाठी. अलाव करा तुमच्या सर्व वेदनांना कमी करण्यासाठी. जस्ट अलाव युअर सेल्फ. जस्ट अलाव. जस्ट अलाव. जस्ट अलाव. आता ब्रह्मांडाच्या पॉवरफुल दिव्य ऊर्जा तुम्हाला परमनंटली दिव्य उपचार प्रदान करत आहे. दिव्य उपचार. 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 And just heal yourself. Just heal. Just heal. Just heal. Permanently. 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 परमनंटली तुम्ही स्वस्थ आहात, मस्त आहात, जबरदस्त आहात.
तुम्ही स्वस्थ आहात, मस्त आहात, जबरदस्त आहात. स्वस्थ आहात, मस्त आहात, जबरदस्त आहात. स्वस्थ आहात, मस्त आहात, जबरदस्त आहात. स्लोली स्लोली ओपन युअर आईज. हळूवार डोळे उघडायचे आहेत, कुठलेही काही करू नका. जस्ट ओपन युअर आईज. ओपन युअर आईज. ओपन युअर आईज. आणि चेक करा उठून जे काही दुखणं होतं ते किती पर्सेंट कमी झालंय. हँडल्स करून शेअर करू शकता किंवा जस्ट चेक युअर पेन किती टक्के कमी झालं. जर 10 वर होता तर आता किती कमी झालाय. या पद्धतीने हु वॉन्ट्स टू शेअर. एनीवन रेज युअर हँड. देवी नावाने जॉईन झालेले सर अनम्यूट करा. देवी नावाने जॉईन झालेले. हा वैशाली मॅडम बोला. हॅलो मॅम. हा बोला. ऍक्च्युली माझ्या राईट पायामध्ये ना आपल्या नीच्या खाली जो तळपाय असतो ना तिथून वरती अँकल पर्यंत हम्म. विथिन 2-3 इंच पर्यंत असं जस्ट टोचल्यासारखं वाटत होतं मला, पण आता मला रिलीफ वाटतंय. चला ग्रेट. आणि हे म्हणजे जर असं तुम्हाला आपण बसलो ना, मांडी घालून फोल्ड करून बसलो ना की खूप पेन व्हायचं मला. मला सांगायचं आता हे हा तुम्ही स्वतःच करू शकले ना, असं जगाच्या पाठीवर कुणाला हील करू शकले तर कसं वाटेल. खूप छान वाटेल मॅडम. असं आणि हे आपण सोमवारपासून मिरॅकल होते. शिकणार आहे. येणाऱ्या सोमवारपासून याच सगळ्या टेक्निक शिकणार आहे की तुम्ही स्वतःचं दुखणं कमी कराल आणि इतरांना देखील हील कराल. चालेल मॅम, आय एग्री. ओके. मनीषा भोईर मॅडम अनम्यूट करा. नमस्कार मॅडम. बोला. आवाज येतो? येतोय. अच्छा. हा हा, माझा पण बऱ्यापैकी कमी झालाय, कारण माझ्या दोन्ही पायांना मायोसायट्रिकचा सारखा आजार झालाय. तो काहीतरी लाखोमध्ये एकालाच होतो असं डॉक्टर सांगतात. पण मी आता तुमचं ते 5-6 दिवसाचं सेशन घेतल्याच्या नंतर मला बऱ्यापैकी रिलीफ आहे. म्हणजे मला चालायला पण व्यवस्थित येते आणि आत्ताच्या याच्यामध्ये मी 10 पैकी 5 ते 4% कमी झालेलं आहे. सो व्हेरी. त्याच्यावर माझी ट्रीटमेंट चालू आहे. 8 महिने झाले, अजून ट्रीटमेंट चालू आहे. असं चालतं. ओके गुड. छान. सो थँक्यू मॅडम. व्हेरी गुड. तर बघा आपल्या लाईफमध्ये ज्यांनाही बरेच लोक नंबर मागतात. एकच मिनिट मी जरा इथे माझं नाव एकच मिनिट. मे बी पीपीटी शे झालेली आहे. 70% कमी झालं आहे. पडले दुखणे कमी झाले मॅडम. उजवा पाय व हात दुखत होता, आता नाही दुखत. बॅक पेन होता, 20% रिलीफ वाटत आहे. गुड. तर या पद्धतीने आपण बऱ्याच लोक म्हणजे आता तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करताय की बऱ्याच लोकांचे दुखणे कमी झालेले आहे. ओके छान. सो अनुजा काय बागडे मॅडम अनम्यूट करा. हॅलो मॅम. बोला. थँक्यू. ऍक्च्युली माझ्या पाठीला म्हणजे माझ्या रिब्सला 9व्या रिब्सला मला थोडंसं हेअर लाईनचं फ्रॅक्चर आहे. मागच्या वर्षी मी पडले होते केदारनाथला जाताना. तर मला रोज दुखतं, ते आजही पेन होत होतं. पण मी आता केलं तर मला जवळजवळ 50 मी टाईप केलंय, पण 50 पेक्षा जास्त मला खूप छान वाटतंय. म्हणजे झाल्या मी चेक केलं की मला खरंच दुखतंय का, तर खूप छान वाटतंय. थँक्यू थँक्यू आता थँक्यू सो मच मॅम. असं जर शिकता आलं आणि तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या फॅमिलीचं दुखणं कमी करू शकले, रिलेशनशिप इश्यू कमी करू शकले किंवा फायनान्शियल येस, प्रॉब्लेम कमी करू शकले तर कसं वाटेल. खूप छान. आणि मला करायचंच आहे मॅम, करायचंच आहे मला हे ओके. सगळं. सो कारण की ऍक्च्युली माझा नंबर 7 मुलांक 7 आहे आणि मी सगळ्यात 7-7 आहे. तर माझं मला माझ्या आहे. एक फ्रेंड, माझं 7-7-77 सगळ्या 7-7 आहे. मॅडम आपली थँक्यू. जन्मतारीख सेम आहे. फर्स्ट टाइम कोणीतरी त्याच्यात भेटलं. माझं 7 जुलै 1977 सगळ्या 7-7 आहे. 77 आहे. तर माझं मला 79 आहे. 7779. चला. अच्छा, माझा 4-7 आहे. त्यामुळे मला बरेच जण म्हणाले की तू हिलर हो हे खूप म्हणजे चांगलं मॅडम. हिलिंगचं माझे करू. हे 777 येतात आणि त्याच्यामुळे खरोखर हिलिंगच्या क्षेत्रामध्ये याचा खूप येस. सुंदर उपयोग होत असतो. म्हणजे आणि 7 माझे सगळे आध्यात्मिकच नंबर आहे. तर हो कार्मिक. त्याच्यावर उच्चांक गाठतो. कारण मी लिटरली माझी जर्नी खूप शून्यातनं केली होती. मेरे पास कुछ भी हो. नाही था. आणि आज मी स्वतःच इतरांचे स्वप्न पूर्ण करण्याचं एक माध्यम बनते. म्हणजे दर महिन्यात आमची एक मोठी अमाऊंट आम्ही चॅरिटीसाठी खर्च करू शकतो. हे सगळं या कार्यातच शक्य झालेलं आहे.
हो, कारण की मला करायचंच आहे आणि माझं स्वतःचं आहे म्हणजे माझी स्वतःची इच्छा आहे. कारण मी सिंगल पर्सन आहे आणि मला भविष्यामध्ये मला हे सगळं लोकांसाठी करायचं आहे आणि मी आत्ताच रिसेंटली नर्मदा परिक्रमा 3.5 महिन्याची परिक्रमा मी पूर्ण चला, करून छान. आले, पायी परिक्रमा. खूप छान, अभिनंदन. त्याच्यामुळे मी करणार आहे, मी तुम्हाला जोडून राहणारच आहे. थँक्यू मॅम. चला, थँक्यू. थँक्यू. सो येस. मी माझा खाली नंबर टाईप करून देते ज्यांना नंबर हवा आहे. लेट मी चेक. या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. डॉक्टर मंजुषा तांडेकर. हाच जीपे फोनपे नंबर पण आहे. ज्यांना ऍडमिशन घ्यायची, आपली ऍडमिशनची फी जी आहे ती मी नंबर बोलत नाही कारण मग रात्री बेरात्री लोक फोन करतात. चॅटबॉक्स मध्ये मी नंबर लिहिलेला आहे, तुम्ही सेंड करते. बघा, मी आता नंबर पाठवलेला आहे. या नंबरवर तुम्ही हे बघू शकता. ठीक आहे, ओके, डन. सो नेक्स्ट मनसा मॅडम, कसं वाटलं? डिस्टन्स सिलिंगचा अनुभव काय राहिला? आणि हे सगळं फक्त तुम्हाला अनुभव नाही, तुम्ही लोकांना देऊ शकणार या पद्धतीचे लिंक. पुढच्या 20 दिवसामध्ये तुम्हाला मी असं तयार करणार आहे की तुमच्यामुळे तुम्ही लोकांचं फिजिकल पेन, मानसिक तणाव दूर करू शकणार आहे. जे हिलिंग मी केलं ते तुम्हाला करायला भेटेल, हे आपण बघणार आहे. ठीक आहे, जे हिलिंग मी केलं ते हिलिंग तुम्ही करू शकणार आहे. एवढे तुम्ही पॉवरफुल तयार होणार आहे. ओके, म्हणजे असं समजा की आपले मुलं अभ्यास करत नाही तर त्यांना तुम्ही रागवून रागवून अभ्यास करायची गरज नाही. तुम्हाला टेलिपॅथी येईल, त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याकडनं करवून घेणार. ठीक आहे, टेलिपॅथीचा एक सुंदर अनुभव सांगते मी की माझ्या एक पुण्याचे आपल्या IT सेक्टरमध्ये काम करणारे दाम्पत्य होते आणि खूप चांगलं त्यांनी प्रगती, दोघांची नोकरी, मोठा पगार आणि त्या मोठ्या पगारामध्ये 6 महिन्यामध्ये त्यांनी घर आणि फ्लॅट दोन्ही म्हणजे फ्लॅट आणि गाडी दोन्ही घेतलं. त्यांनी फक्त अडचण काय होती, दोघांनी लव्ह मॅरेज केलं होतं म्हणून घरच्यांचा विरोध होता, त्याच्यामुळे त्यांच्या घरी कोणी येत नव्हतं, पण दोघं आपल्या जीवनात आनंदी होते. पण अशातच ते लेडीज प्रेग्नेंट, त्याच्यात जुळं आणि डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितला. पण ती महिला मोठ्या पगारावर काम करत होती, ज्या कंपनीत करत होती तिथे त्यांना वर्क फ्रॉम होम अलाउ झालं नाही त्यावेळेस आणि परिस्थिती तिथून बिघडायला लागली. तिला बेड रेस्ट घेणं कंपल्सरी होतं. त्यांनी डिसिजन घेतलं, पण तो जो तणाव एकट्यावर आला आर्थिक, घराचं EMI, कारचं EMI, प्रेग्नन्सीमध्ये किती खर्च लागतो, त्यात बेड रेस्ट असेल तर किती खर्च लागतो, त्या व्यक्तीने चौथा मार्ग पकडला, तो म्हणजे व्यसनांचा. त्याच्यामुळे गरीबी में गिला आटा हो गया घरात. अशातच त्यांनी माझा क्लास अटेंड केला. त्या महिलेने बेड रेस्ट असताना, चला बा फ्री मध्ये आहे 10 दिवसांचं काहीतरी, त्यांनी मग मला पर्सनली फोन करून माझ्याशी डिस्कस केलं आणि मी त्यांना सोल्युशन दिलं. त्यांनी क्लास केला, त्या क्लासमध्ये मी त्यांना टेलिपॅथिक हिलिंग करायला लावलं. त्याच्यातनं त्यांच्या हस्बंडचं पुढच्या 3 महिन्यामध्ये त्यांनी व्यसन सोडवलं. 3 महिन्यामध्ये जी मेडिकल कंडिशन होती ती सावरली. त्यांच्या सासरचे माहेरचे दोन्ही यायला तयार नव्हते, तर अक्षरशः त्यांची आई त्यांच्याकडे येऊन राहिली. त्यांचं पुढचं कार्य, ज्या कंपनीने त्यांचा नोकरी नाकारली होती आणि त्यांच्या जागी जी दुसरी लेडीज ठेवली होती, तिने जॉब सोडला आणि परत यांना वर्क फ्रॉम होम कंपनीने अलाउ केलं. पुढच्या 6 महिन्यामध्ये बिघडलेली परिस्थिती त्यांच्या जीवनात परत नॉर्मल झाली आणि नोकरी पण परत मिळाली. फॅमिली सोबत नातेसंबंध सुधारले, पतीला लागलेलं व्यसन सुटलं. तर विचार करा की रेकीला, जे मी म्हणते की मागता मागता थकाल पण देता देता थकणार नाही. तुम्ही एक उद्देश घेऊन एक पाऊल उचलाल, रेकी तुमच्या जीवनात मल्टिपल पॉझिटिव्हिटी देणार आहे. सो आयुष्यामध्ये खूप, म्हणजे आयुष्य खरोखर खूप सुंदर आहे आणि त्याला अधिक सुंदर करण्याची कला म्हणजे ही दिव्य रेकी शक्ती आहे. ओके, मधुरा मॅडम, काही बोलायचं आहे का तुम्हाला? आजार आणि त्याच्यावर उपचार हा टॉपिक आपण उद्याच्या सेशन मध्ये कव्हर करूया, कारण वेळ कमी आहे, त्याच्यामुळे हॅलो मॅडम. उद्या आपण बघू. हा, बोला. मॅडम, मला असं विचारायचं होतं, टायमिंग आपला हाच राहील का? दुसऱ्या दुसऱ्या टायमिंगला मॅडम, नसतील का आपल्या ही जी सेशन? बॅच आहे सध्या, करंट बॅच पुढची 3rd लेवल संपेपर्यंत हाच टाइम राहील, 3 ते 4. आणि नेक्स्ट बॅचचं आपलं टायमिंग राहतं 4:30 ते 5:30, जे तुम्ही अल्टरनेट यूज करू शकता. आणि माझ्याकडे उदाहरण आहे, आपल्या मुंबईच्या मॅडम होत्या, ज्या लोकलनी जाण्या येण्याचा प्रवास करून आज त्यांचं स्वतःचं मुंबईला ऑफिस आहे, त्यांनी स्वतःची नोकरी सोडली आणि या क्षेत्रामध्ये त्यांनी परमनंट करिअर ग्रँडमास्टरचं केलेलं आहे. आणि आज त्यांच्या ऑफिसमध्ये दिवसभर कस्टमर बिलकुल फुल फोर्सनी येणं चालू राहतात. तर 60,000चा परमनंट जॉब सोडून त्या या क्षेत्रात आल्या. ओके, सो उद्याच्या सेशन मध्ये मी तुम्हाला मॅडम, प्रॉब्लेम काय मॅडम?
माझा प्रॉब्लेम असा होता की माझं मेडिकल शॉप आहे ना, तर नेमकं या 3 ते 4 मध्ये पेशंट्स असतात कंटिन्यू. तर मॅडम मग माझं रेकॉर्डिंग, एक दोन त्याच्यासाठी सेशन. ऍपचं रेकॉर्डिंग हा विषय आहे जो तुम्ही तुमच्या सोयीने केव्हाही करू शकता. रेकॉर्डिंग बघू हो नाही, शकता मी शक्तिपात. आता मधले पण आणि 2 शक्तिपात दिवसांचे आहे, मी. शक्तिपात तो आपला पहाटे 5:30 ते 6च्या दरम्यान असतो हा. मोस्टली. तर त्याच्यामुळे तुमचा शक्तिपात महत्वाचा आहे, बाकी तर तुम्ही प्रॅक्टिस रेकॉर्डिंग बघून करू शकता, पण पहाटेचा शक्तिपात आपला तो असतो. हो, आणि तो मी रेटिंगच बघितलं मॅडम, एक 2 दिवसांचे. पण त्या दिवशी पण एक ते काय गुगल फॉर्म वगैरे दिलेला तुम्ही, तर मग ते पण ते मिस झालं. असं काही असलं का मग ते मिस होतंय. म्हणजे असं मी काही शक्यतो हरकत प्रयत्न करते दुकानातूनच ट्राय करायचा, अटेंड करायचा, पण कस्टमर आलं का मग मला ते उठावं लागतंच, असं होतंय. नाही, काही हरकत नाही. नक्कीच त्याच्यातनं आता आपल्याकडे कितीतरी बिझनेस आणि नोकरी करणाऱ्या लोकांनी कोर्स कम्प्लीट केलेला आहे. कारण जीवनासाठी बघा, शरीरासाठी तर आपण रोज जेवतो आणि कपडे हो. परिधान करतो, पण जीवनाला जसं पॉवरफुल एनर्जी पाहिजे, तर त्याच्यासाठी कुछ तो भी पॉझिटिव्ह. तर ज्याच्या जीवनात रेखी तो एकदम असा मल्टिपल पॉझिटिव्हिटीने काम करू शकतो. चालेल मॅम, ठीक आहे, मी करेल, कंटिन्यू करेल मी. चला, तर उद्या आपला Thank ऍडमिशन प्रोसेस म्हणजे आजच तुम्हाला ग्रुपवर मेसेज येईल. दोज आर इंटरेस्टेड यू कॅन टेक द ऍडमिशन. ओके. आणि बाकी उद्या मी तुम्हाला ट्रेनर कसं बनायचं ते सांगणार आहे. प्लस रेकीतलं जे प्रॅक्टिकल म्हणजे सकाळी आपला शक्तिपात होईल, तर त्याचं मी तुम्हाला ऍक्टिव्हेशन करून देणार आहे. उद्या तुम्ही सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिकल स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःचं दुखणं कमी करणार आहे. आज मी करून दिलं डिस्टन्सने, ठीक आहे. तसं तुम्ही स्पर्शाने उद्या हील करणार आहे. आणि परवा आपण दुसऱ्यांचं दुखणं कसं हील करायचं ते प्रॅक्टिकल बघणार आहे. उद्या पाण्याला पॉवरफुल हिलिंग, मिठाचा खारटपणा. उद्या बसताना थोडं वाटीमध्ये मीठ घेऊन बसा, ठीक आहे. छोटस एक थोडंसं मीठ घेऊन बसा. तुमच्या शब्दांनी उद्या मिठाचा खारटपणाही कमी होणार आहे. ते प्रॅक्टिकल आपण उद्या करणार आहे. पण ते कोण करू शकेल? जे पहिले पहाटे 5:30 वाजता याच लिंकवर उद्या शार्प 5:30 वाजता कनेक्ट करणार आहे. व्हिडिओ ऑन ठेवणं कंपल्सरी आहे. नावानी जॉईन करायचं आहे, ठीक आहे. तुम्हाला तुमच्या नावानी जॉईन करणं गरजेचं आहे. क्लिअर? ओके. सो विश यू ऑल द बेस्ट. उद्या भेटू पहाटे शार्प 5:30 वाजता याच लिंकवर दिव्य रेकी शक्तींच्या ऊर्जांशी स्वतःला जोडून घेण्यासाठी. त्यानंतर दुपारी 3 वाजता सेशन मध्ये भेटणार आहे या ऊर्जांना ऍक्टिव्हेट करून स्वतःच्या हिलिंगचा अनुभव घेण्यासाठी. सो थँक्यू. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.